नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. इचलकरंजीतील यंत्रमागधारक मजुरीवाढीची बैठक निष्फळ, उद्या पुन्हा चर्चा. इचलकरंजी येथील खर्चीवाला यंत्रमागधारकांच्या जॉब वर्क मजुरीवाढी संदर्भात सोमवारी प्रांत अधिकारी दीपक शिंदे यांनी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली. याच प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बुधवारी पुन्हा बैठक बोलावली आहे. दरम्यान मजुरीवाढीचा तिढा संपेपर्यंत यंत्रमाग बंदचा निर्णय कायम ठेवण्याचा निर्धार यंत्रमाग धारकांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला. गेली 13 वर्षे या खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांना मजुरी वाढ न मिळाल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. तर नुकतीच वैफळीच्या दरात 18% वाढ केल्याने यंत्रमाग धारकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. गेली 12 दिवस शहरातील व परिसरातील अनेक यंत्रमाग बंद आहेत. यामुळे इचलकरंजीचे अर्थकारण विस्कळीत झाले. हजारो कामगारांना रोजीरोटीचा प्रश्न भेडसावत आहे. खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांची आर्थिक परवड होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन तातडीने बैठक घेऊन तोडगा काढण्यास बजावलं होतं. याची दखल घेत आज दीपक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यंत्रमाग धारक प्रतिनिधी पुंडलिक जाधव, विश्वनाथ मेटे, विनय महाजन, नंदकुमार लोखंडे, शहाजी भोसले, दौलत पाटील, धर्मराज जाधव, दिनकर अनुसे यांनी भूमिका मांडली. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या चौकशीची कोल्हापुरात मागणी. कापड विक्रेते ट्रेडिंग कंपनी असोसिएशनचे अध्यक्ष रामपाल भंडारी, विनोद कांकानी, ओमप्रकाश दरक, सीताराम बजाज, कमल किशोर राठी, ओमप्रकाश काबरा, जगदीश छाजेड चौधरी यांनी मजुरी वाढीचा विषय आमच्या सभासदांना विचारून घ्यावा लागणार असल्याने वेळ देण्याची मागणी केली. तसेच आम्ही वेळोवेळी मजुरी वाढ देत असल्याचा दावा केला. दोन्ही बाजूकडून वादविवाद, युक्तिवाद, आरोप प्रत्यारोप होत राहिले. अखेर प्रांत अधिकाऱ्यांनी 2 दिवसाचा अवधी देत बुधवारी दुपारी 4 वाजता पुन्हा बैठक बोलवत असल्याचे स्पष्ट करत त्या बैठकीत निर्णय घ्यावाच लागेल असं स्पष्टपणे बजावले. याबरोबरच शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केलं. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.